हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 21 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये जयंतीने समीरला त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर अश्लील चाळे करताना रंगेहात पकडलंय आणि तिने चक्क ही गोष्ट घरी येऊन शारदाला सांगितली, नाईकबाईंना सांगितली आणि त्यांच्यासमोर पुरावासुद्धा ठेवला, व्हिडिओ ठेवला. त्यामुळे नाईकबाईंना खूप राग आला आणि त्यांनी या समीरच्या सनसनीत मुस्कटात मारली आणि त्याला ठणकावून सांगितलं, मी सगळं काही सहन करू शकते, पण नवरा बायकोच्या प्रेमळ आदर्श नात्यामध्ये ह्या गोष्टी सहन करणार नाही. मग आता नाईकबाईंनी समीरच्या थोबाडीत तर मारली आहे, यापुढे काय होईल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नाईकबाई आणि खलिदा या दोघी चहा पीत गप्पा मारत बसलेल्या असतात आणि खलिदा नाईकबाईंना विचारते, शरू, तू एवढा त्रास का सहन करतेस? तू त्या घरात खूप दुःखी आहेस हे मला माहिती आहे. मग नाईकबाई खलिदाला समजावून सांगतात, कसं असतं, आपण आयुष्यात काही निर्णय घेतो, तसाच एक निर्णय मी भूतकाळात घेतला आहे आणि तो निर्णय आता मला निभवायचा आहे. मला दाखवून द्यायचं आहे की माझा निर्णय चुकलेला नव्हता आणि जरी चुकलेला असला तरीसुद्धा मी तो निर्णय आयुष्यभर सांभाळू शकते, म्हणून मी हे करते. आणि प्रत्येकाचं आयुष्य परफेक्ट नसतं ना, तसं माझंही नाही आहे. या गोष्टी तर चालतच राहणार. खलिदा विचारते, तुझं आणि हेमंतचं लग्न हे लव्ह मॅरेज होतं ना? शारदा नाईकबाई सांगतात, हो, माझं आणि हेमंतचं लग्न लव्ह मॅरेज होतं. माझं कुटुंब खूप श्रीमंत होतं, पण त्यांचा विरोध झुगारून मी अंगावर असलेल्या कपड्यांशी घर सोडलं आणि हेमंतशी लग्न केलं आणि त्यांच्या घरी राहायला आले. खलिदा विचारते, मग तुमचं लव्ह मॅरेज होतं तर ते तुझ्याशी असं का वागतात? तुला एवढा त्रास का देतात? एवढा छळ का करतात? नाईकबाई सांगतात, कदाचित त्यांना ज्या अपेक्षा होत्या की लग्न झाल्यानंतर मी माझ्या माहेरून काहीतरी आणेल, त्यांना फायदा होईल, त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही, म्हणून ते माझ्याशी असे वागत असावे. खलिदा म्हणते, याचा अर्थ हेमंतरावांचं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं, त्यांनी फक्त तुझ्या पैशासाठी तुझ्याशी लग्न केलं होतं. हे ऐकून नाईकबाईंना खूप वाईट वाटतं. नाईकबाईंना सुद्धा हे पटतं की हो, हेमंतने फक्त पैशासाठीच माझ्याशी लग्न केलं आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही, म्हणून ते माझ्याशी असं वागताय. आणि इकडे नानी ही किचनमध्ये कामिनीसाठी थालीपीठ बनवत असते. तेवढ्यात मनात येथे येते. मनाला कॉलेजला जायचं असतं आणि नानी चक्क किचनमध्ये काहीतरी बनवते हे पाहून मनाला सुद्धा आश्चर्य वाटतं. मना नानीजवळ येते आणि विचारते, नानी काय शोधतीयेस? नानी सांगते, अगं थालीपीठाचं पीठ शोधतीये. मना सांगते, अगं मग ते येथे असतं का? ते येथे असतं. नानी म्हणते, दे ना मग आणून. मना तिला थालीपीठाचं पीठ आणून देते आणि विचारते, आज तू चक्क किचनमध्ये थालीपीठ बनवतीयेस? नानी काही बोलत नाही आणि तेवढ्यात कामिनीची छोटीशी मुलगी धावत पळत येते. मना माऊ करत करत. मना तिला उचलून घेते. माझा ससा आला, कशी आहेस तू? तर ही छोटीशी मुलगी सांगते, मी बरी नाहीये. मनाला समजतं की तिची आई भांडून आली म्हणून ती असं बोलतीये. मग मना तिला डायनिंग टेबलवर बसवते आणि बॅगमधून तिला जादू दाखवते, काहीतरी चांगलं देते असं म्हणून तिला एक कॅडबरी देते, चॉकलेट देते आणि मनाचा गोड गोड पापा घेते. आणि ती मना या लहानशा मुलीला सांगते, आता तू जा, खेळ आणि उदास राहायचं नाही. ही छोटीशी मुलगी तेथून निघून जाते. मग मना नानीजवळ येते आणि म्हणते, अगं नानी, मला सांगायचं ना, तू तुझ्या लाडक्या नातीसाठी थालीपीठ बनवतीयेस. म्हणजे तुला किचनमध्ये पाहून मला धक्का बसला ना? नानी म्हणते, बसला ना धक्का, आता जा कॉलेजमध्ये. मना हसते आणि कॉलेजला जायला निघते. इकडे नानी ही गरमागरम थालीपीठ बनवून कामिनीसाठी घेऊन येते. कामिनी तोपर्यंत झोपलेली असते. नानी तिला आवाज देते, अगं माझी कामिनी, उठ, पहा तुझ्यासाठी मी गरमागरम थालीपीठ बनवून आणलंय. कामिनी खुश होऊन उठते, आजीला मिठी मारते आणि मग धावत पळत टेबलवर जाऊन बसते आणि एकानंतर एक घास कधी न मिळाल्यासारखे खात असते. नानी तिच्यासाठी आणखीन एक थालीपीठ घेऊन येते, तिच्या शेजारी बसते. पण या कामिनीला कधी मिळालं नाही असं झालेलं असतं आणि तिला ठसका लागतो. मग नानी तिला पाणी प्यायला देते, तिच्या पाठीवर 2-4 धपके देते आणि कामिनी तिला घट्ट मिठी मारते की खरंच तूच माझी खरी आजी आहेस, किती लाड करतेस माझे. तेवढ्यात
कामिनीची छोटीशी मुलगी तेथे येते. नानी म्हणते, "ए आजीजवळ." तर ही छोटीशी मुलगी म्हणते, "तू माझी आजी नाहीये, माझी आजी शारदा आजी आहे." हे ऐकून नानीला खूप राग येतो. नानी म्हणते, "पाहिलंस का एवढीशी पोरगी कशी बोलतीये? त्या शारदानेच तिला असं बोलायला शिकवलंय." आणि तेवढ्यात नाईकबाई घरी परत येतात आणि आपल्या छोट्याशा नातीला पाहून त्यांना खूप आनंद होतो. त्यांची नातसुद्धा आजीला जाऊन मस्त बिलकते, आजी आजी करते. नाईकबाई तिचे लाड करतात आणि कामिनी घरी परत आलीये हे पाहून नाईकबाईंना आश्चर्य वाटतं. नाईकबाई कामिनीला जाब विचारतात, "कामिनी, तू पुन्हा भांडून घरी आलीयस का?" तर कामिनीला खूप राग येतो. कामिनी म्हणते, "पाहिलंस ना नानी, या माझ्या आईला आहे ना नेहमी माझीच चूक वाटते. म्हणजे काय मी फक्त भांडते का? तिकडे कुणी भांडतच नाही का?" नानी म्हणते, "नाही ग बाई, तू कधीच नाही भांडत." तर नाईकबाई विचारतात, "काय झालंय कामिनी? खरं खरं सांग." कामिनी चिडून म्हणते, "ती माझी सासू, मार्तंडची आई मला खूप त्रास देते, म्हणून मी येथे आली आहे आणि मी आता परत जाणार नाही आहे, कारण मला माझ्या बिझनेसकडे लक्ष द्यायचं आहे." असं म्हणून कामिनी तेथून रागारागाने बेडवर जाऊन बसते. नाईकबाईंना तिला समजवायचं असतं. त्यामुळे नाईकबाई या तिच्या छोट्याशा मुलीला म्हणतात, "तू जा बरं नानीबरोबर. नानी, तुमचं झालंय का औषध घेऊन? जा औषध घ्या आणि जा." नानी चिडून म्हणते, माहितीये, तुला मला इथून घालवायचं आहे ना, म्हणून असं बोलतीये." नाईकबाई म्हणतात, "नानी, असं काही नाहीये." आणि नानी कामिनीच्या छोट्याशा मुलीला घेऊन तेथून निघून जाते. मग नाईकबाई कामिनीजवळ बसतात आणि तिला प्रेमाने विचारतात, "सांग काय झालंय?" आणि कामिनी सांगते, "अगं, आज सकाळचीच गोष्ट आहे. आज मी स्वयंपाक नाही बनवला आणि बाहेरून पिझ्झा मागवला. अगं, मी पिझ्झाचा एक बाईट खाल्ला सुद्धा नाही, तर त्यांची कटकट सुरू झाली. नेहमी बाहेरचंच खाते, बाहेरून मागवते, घरात काही करत नाही, स्वयंपाक करत नाही. अगं, किती ती कटकट. त्यामुळे मला तिथे नाही राहायचं, मी घर सोडून आली." नाईकबाई तिला समजवण्याचा प्रयत्न करतात, "अगं कामिनी बाळा, कधी नव्हे ते बाहेरचं खाल्लेलं ठीक असतं, पण रोज रोज बाहेरचं खाणं चुकीचं आहे. तू का बाहेरचं खाते? तू एक काम कर, तू आहे ना रोज सकाळी उठत जा आणि सगळ्यात आधी स्वयंपाक करून घेत जा, म्हणजे नंतर कंटाळा येत नाही आणि बाकीचा वेळ तुला तुझा बिझनेस करता येईल. बाहेरचं खाण्याची सुद्धा गरज नाही. बाहेरचं खाणं काही चांगलं नसतं, घरचंच खाणं चांगलं असतं. आणि सध्या तुझा बिझनेस एवढा चालत नाही ना, तर तू तुझा बिझनेस सुद्धा करू शकते, हळूहळू वाढू शकते." पण कामिनी सगळा दोष नाईकबाईंनाच देते आणि म्हणते, "आज माझं हे जे सगळं चालू आहे ना, ते फक्त तुझ्यामुळे. मला फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा होता, पण तू मला पैसे दिले नाही, मला तो कोर्स करू दिला नाही, म्हणून आज माझी अशी अवस्था आहे आणि माझा बिझनेस सक्सेसफुल नाही आहे." नाईकबाईंना खूप वाईट वाटतं आणि त्या मनातल्या मनात म्हणतात, "कामिनी, माफ कर मला, पण तुझ्या फॅशन डिझायनिंगच्या कोर्ससाठी मी पैसे साठवले होते, पण तुझ्या बाबांनी ते सगळे पैसे जुगारात हरले. खरं सांगायचं तर चूक माझी आहे. मी त्यांच्या हाताला ते पैसे लागू दिले, ही माझीच चूक आहे." नाईकबाई खूप दुःखी होतात. कामिनी तोंड फिरवून झोपी जाते. नाईकबाईंना समजतं की तिला बोलून काही फायदा नाही आहे. ती प्रेमाने कामिनीच्या चेहऱ्यावर हात ठेवते आणि तेथून बाहेर पडते. नाईकबाई कामिनीच्या रूम बाहेर येतात आणि कामिनीचा नवरा मार्तंडला कॉल लावतात. तर मार्तंड हा चक्क पोलीस ऑफिसर असतो, इन्स्पेक्टर. आणि तो म्हणतो, "बोला सासूबाई, आज लई दिवसांनी आठवण काढली, बोला काय काम आहे?" तर नाईकबाई सांगतात, "अहो, कामिनी इकडे आली ना, त्याबद्दलच बोलायला फोन केला होता." तर मार्तंड सांगतो, "अहो सासूबाई, तुम्हाला काय सांगू, मला तर आहे ना कंटाळा आलाय. रोज सकाळ झाली की माझी आई आणि माझी बायको म्हणजे तुमची कामिनी यांच्यामध्ये नुसती भांडणं भांडणं भांडणं. आता मी पोलीस आहे याचा अर्थ त्यांचीच भांडणं मिटवत राहू असा होतो का?" नाईकबाई म्हणतात, "मान्य आहे मला मार्तंडराव, मी काय करते, कामिनीला समजावते आणि घरी पाठवून देते. तुम्ही तिला घ्यायला येता का?" तर मार्तंड म्हणतो, "सासूबाई, खरं सांगू का, काही दिवस तिला तेथेच राहू द्या. तिचा राग शांत होऊ द्या, डोकं शांत होऊ द्या. तसंही डिपार्टमेंटने सगळ्या महत्त्वाच्या केसेस माझ्याच खांद्यावर दिल्या आहेत, त्यामुळे मला काही वेळ नाही आहे. मी तुमच्याशी नंतर बोलतो." असं म्हणून इन्स्पेक्टर फोन कट करतो. नाईकबाईंना समजतं की हा सुद्धा आपल्या मुलीला कंटाळला आहे आणि इन्स्पेक्टर त्याला काही काम नसतं आणि तो हवालदारला मस्त गरमागरम चहा आणायला सांगतो. हा मार्तंड जनार्दन वर्तक पोलीस निरीक्षक असतो आणि सुखात असतो. नाईकबाईंना असं वाटतं की आता ही कामिनी तर माझं काही ऐकणार नाहीये, तिच्या बाबांचंच ऐकेल. असा विचार करून नाईकबाई या बंड्याला कॉल लावतात आणि बंड्या त्याच वेळेस लाडबाईंच्या घरी आलेला असतो. आता लाडबाई समोर असल्यावर बंड्या हा शारदाशी नाईकबाईंशी कसं बोलणार, त्यामुळे बंड्या नाईकबाईंचा फोन कट करतो.
नाईकबाईंना आश्चर्य वाटतं की बंड्याने फोन का कट केला. नाईकबाई परत त्याला फोन लावतात. इकडे बंड्या घरात येतो तर आज लाडबाई पण दिसत नाही, कल्याणी पण दिसत नाही आणि बंड्या हाक मारतो, लाड मॅडम, लाड मॅडम. तेवढ्यात लाडबाईचा आवाज येतो, या आतमध्ये, बाहेर काय करताय. बंड्याला असं वाटतं की लाडबाई या बेडरूममध्ये आहेत आणि मला बेडरूममध्येच बोलवताय. बंड्या भलताच खुश होतो आणि बेडरूममध्ये जात असतो तर लाडबाई बेडरूममध्ये नाही तर किचनमध्ये असतात आणि बंड्या आपल्या बेडरूममध्ये चाललाय हे पाहून त्या हसतात आणि मागून आवाज देतात, ओ हेमंतराव. बंड्या मागे वळून पाहतो आणि म्हणतो, तुम्ही किचनमध्ये आहे का. लाडबाई सांगते, हो मी किचनमध्येच आहे, तुम्हाला काय वाटलं मी बेडरूममध्ये आहे. बंड्या सांगतो, हो मला तसंच वाटलं. लाडबाई मस्त तिच्या डायनिंग टेबलवर खुर्चीवर येऊन बसते आणि म्हणते, कसं आहे ना हेमंतराव, माझा आवाजच एवढा भारी ना की संपूर्ण जगभर घुमतो, त्यामुळे कुठून माझा आवाज येतोय ना तेच कळत नाही. आणि लाडबाई अंग दुखल्याचं वगैरे असं नाटक करू लागते. हेमंत तिच्या समोर बसतो आणि म्हणतो, तुम्ही मला कशाला बोलवलं होतं. लाडबाई सांगतात, अहो मी ते नंतर सांगते, पण आता आहे ना मला एक प्रॉब्लेम आला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. बंड्या विचारतो, काय प्रॉब्लेम आला आहे तुम्हाला. तर लाडबाई त्याला मेथीची भाजी दाखवते आणि म्हणते, मला ही मेथीची भाजी निवडायची आहे. बंड्या विचारतो, तुम्हाला मेथीची भाजी निवडता येत नाही का. लाडबाई सांगते, अहो मला सगळं करता येतं, पण ना मी कालच माझे नेल्स केलेत, पहा कसे दिसताय. बंड्या सांगतो, छान दिसताय. लाडबाई म्हणते, आता जर मी ही मेथीची भाजी निवडत बसले तर त्यातील माती माझ्या नखात जाईल ना, मग नेल्स छान नाही दिसणार, मग नेल्स केल्याचा काय फायदा. बंड्या म्हणतो, खरं आहे तुमचं, एकदम बरोबर आहे तुमचं, मग तुम्ही त्या कल्याणी मॅडमला सांगा ना. लाडबाई सांगतात, अहो माझ्या कामासाठीच ती बाहेर गेली आहे, ती सुद्धा काही संध्याकाळपर्यंत घरी येणार नाही आहे. बंड्या म्हणतो, मग तुमचा कुक असेल त्याला सांगा. लाडबाई सांगते, नाही तो सुद्धा आजच आजारी पडलाय, त्यामुळे मला सगळं करावं लागणार आहे. बंड्या फुशारकी मारतो, अहो तुम्ही कशाला करताय, मी करतो ना, मी आहे ना. लाडबाई आश्चर्याने विचारते, बंडोबा तुम्हाला भाजी निवडता येते. तर बंड्या सांगतो, हो मग आमच्या नानीने आम्हाला सगळं शिकवलंय. आणि बंड्या चक्क भाजी निवडू लागतो. लाडबाई नको 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 अशी नाटकं करते, पण बंड्या काय ऐकत नाही आणि भाजी निवडू लागतो. नाईकबाई सांगतात, खरंय खूप छान, तुम्ही तर एकदम ऑलराऊंडर आहात. आज जर तुमचं लग्न झालं नसतं ना. हे ऐकून बंड्या भलताच खुश होतो आणि विचारतो, माझं लग्न नसतं झालं तर. लाडबाई म्हणतात, लग्न नसतं झालं तर तुमच्या बायकोचं काय झालं असतं. अहो तुमच्यासारखा नवरा मिळवण्यासाठी किती जन्म पुण्य करावं लागतात तुम्हाला माहीत नाहीये, त्याबद्दल मी म्हणत होते. बंड्या डोक्याला हातच मारून घेतो आणि इकडे नाईकबाईंना बंड्याला कॉल करण्याची इचकी आलेली असते. पुन्हा पुन्हा त्या बंड्याला कॉल करत असतात, पण बंड्या काही फोन उचलत नाही. नाईकबाई विचार करतात, हे फोन का उचलत नाहीये. कामिनीला हेच समजावून सांगू शकतात. नाईकबाई पुन्हा पुन्हा कॉल करत असतात. इकडे बंड्याचा फोन व्हायब्रेट होत असतो. बंड्या खिशातून फोन काढून पाहतो आणि विचार करतो, हिला काय, हिला माझं सुखच पाहलं जात नाही, परत परत कॉल करत असते. आणि लाडबाई हे पाहते आणि विचारते, काय झालं, कुणाचा फोन आहे, महत्त्वाचं असेल तर उचला. तर बंड्या सांगतो, बायकोचा आहे, महत्त्वाचा नाही आहे. लाडबाई म्हणते, उचला. बंड्या नाईलाजाने फोन उचलतो आणि विचारतो एकदम उद्धटपणे, काय. लाडबाई त्याच्याकडे पाहते, मग तो सूर बदलतो, हा बोल शारदा, का कॉल केलाय. नाईकबाई सांगतात, अहो कामिनी घरी आली आहे. बंड्या म्हणतो, येऊ दे ना मग, तिच्या बापाचं घर आहे, आली तर काय फरक पडतो, तुझ्या पोटात काय दुखलं. लाडबाई हे सगळं ऐकत असते. नाईकबाई म्हणतात, अहो तसं नाही आहे, ती घरी आली आहे भांडण करून. तर पण बंड्या नीट काय ऐकत नाही आणि फोन कट करतो. नाईकबाई विचार करतात, हे घरी आल्यावर त्यांच्याशी बोलावं लागेल, नाहीतर पुन्हा फोन केल्यावर हे चिडचिड करतील. आणि तेवढ्यात लाडबाई या जागेवरून उठतात. त्यांना काहीतरी फ्रीजवरून घ्यायचं असतं, पण तेवढ्यात त्यांची कंबर लचकते. म्हणजे आता एक कंबर लचकण्याचं सुद्धा नाटकच आहे. बंड्या त्यांच्याकडे पाहतच राहतो आणि त्यांना धीर देण्यासाठी, आधार देण्यासाठी पुढे जातो. तेवढ्यात लाडबाई पडण्याचं नाटक करते आणि बंड्याच्या मिठीत येते. बंड्याच्या हातात हात आणि बंड्याच्या मिठीत लाडबाई. लाडबाई त्याच्याकडे प्रेमाने हसून पाहते. बंड्या भलताच खुश होतो आणि लाडबाई ही मागे येऊन पाहते, तर हे सगळं त्या बंड्याचं स्वप्न असतं. बंड्या डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसल्या बसल्याच हे स्वप्न रंगवत असतो. लाडबाई हे सगळं पाहते. बंड्याला काही कळलं नाही हे तिच्या लक्षात येतं आणि ती जोरात ओरडते. बंड्या हा लगेच भानावर येतो, लाडबाईंजवळ जातो आणि म्हणतो, बसा खुर्चीवर. लाडबाई खुर्चीवर बसते. बंड्या विचारतो, काय झालं. लाडबाई सांगते,
माझ्या पायाला कमरेला खूप दुखापत झाली आहे. आता मला भाजी नाही करता येणार. बंड्या सांगतो, अहो तुम्ही कशाला भाजी करताय, मी आहे ना, मी काय कामाचा आहे. अहो आमच्या नानीने आम्हाला सगळं शिकवलं आहे. नानी एकाच वेळेस 50-50 माणसांचा स्वयंपाक करते बरं. तिने मला सगळं ज्ञान दिलं आहे, सगळ्या कला शिकवल्या आहेत. ही पाककलासुद्धा शिकवली आहे. आणि लाडबाई जसं काय खूप आश्चर्य वाटलं आहे. खरं का खरं, तुम्हाला भाजीसुद्धा बनवता येते का. बंड्या सांगतो, अहो माझ्या हातची भाजी खाऊन तर पहा, तुम्ही मला रोज रोज बोलवाल. लाडबाई म्हणते, नाही बोलवणार. बंड्या म्हणतो, अहो बोलवाल ना. लाडबाई म्हणते, अहो म्हणजे अशी भाजी नका करू, तुम्ही भाजी करायला नाही बोलवणार. पण बंड्या काय ऐकत नाही आणि म्हणतो, नाही नाही, तुम्ही आज माझ्या हातची भाजी खाच. असं म्हणून बंड्या हा भाजी बनवायला जातो. लाडबाई भलतीच खुश होते. लाडबाईने या बंड्याला चांगलंच गुंडाळलेलं असतं. जाणून बुजून त्याच्याकडून घरची सगळी कामं करून घेते. भाजी निवडणं, भाजी करणं. आपल्या अदांनी त्याला घायल केल्या लाडबाईंनी, एवढं मात्र नक्की. आणि इकडे बिचाऱ्या नाईकबाई मात्र आपल्या नवऱ्याची वाट पाहत असतात. मुलगी नवरा सोडून, सासर सोडून माहेरी परत आली आहे आणि हा बंड्या लाडबाईंसाठी भाजी बनवत बसलाय. आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता, पाहायला मजा आली. कामिनी हे नवीन कॅरेक्टर घरी आलंय आणि कामिनीसुद्धा लाडबाईंच्या डोक्याला ताप ठरणारे, एवढं मात्र नक्की. लाडबाईंना त्रास द्यायला अजून कोण कोण या घरातील काही सांगताच येत नाही आहे. आणि हा बंड्या मात्र लाडबाईंची सेवा करत बसलाय. लाडबाईंनाच तो आपलं आयुष्य समर्पित करतो की काय, आणि लाडबाई त्याला घरीच तुंतुनं वाजवायला ठेवतात असंच दिसतंय. फ्रेंड्स, आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड खूप भारी असणार आहे. आजपर्यंत कधी न पाहिलेलं नाईकबाईंचं भारीमधलं रूप, त्यांचा रुद्रावतार, त्यांना चिडलेलं आपण पाहणार आहोत. मग नेमकं असं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की समीर हा चक्क त्याच्या गर्लफ्रेंडला दुकानातच बोलवणार आणि दुकानात मागच्या रूममध्ये तिच्याबरोबर अश्लील चाळे तो करत असेल. त्याला असं वाटेल की येथे कोण येणार आहे, आणि त्याच वेळेस जयंती तेथे येईल आणि या दोघांना या अवस्थेत ती पाहणार. तिचा नेहमीचा व्लॉग शूट होत असेल आणि ती या दोघांचा व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड करून ठेवणार. आणि समीर आणि या त्याच्या गर्लफ्रेंडला जबर धक्का बसेल. मग जयंती घरी परत येईल आणि नाईकबाईंना झालेला सगळा प्रकार सांगणार. ती नाईकबाईंनाच दोष देईल की मी तुमच्यामुळे तुमच्या मुलाशी लग्न केलं, या समीरशी लग्न केलं, आणि हा मला चीट करतोय, मला फसवतोय, त्याचं एका दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर आहे. नाईकबाईंना सुद्धा मोठा धक्काच बसणार. समीर म्हणेल, आई असं काही नाहीये, ही खोटं बोलतीये. परंतु जयंती सांगेल, नाही मिल, माझ्याकडे पुरावा आहे. आणि मग जयंती तिच्या मोबाईलमधला हा रेकॉर्डेड व्हिडिओ नाईकबाईंना दाखवणार, ज्यामध्ये स्पष्ट दिसत असेल की समीर त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर अश्लील कृत्य करतोय आणि स्वतःच्या बायकाला फसवतोय. हा व्हिडिओ पाहून सुद्धा समीर निर्लज्जासारखा म्हणेल, आई असं काही नाहीये. पण नाईकबाई पुढच्या क्षणाला समीरच्या सनसनीत मुस्काटात मारणार. फ्रेंड्स, आजपर्यंत या मालिकेत आपण हेच पाहिलंय की नाईकबाई सगळ्यांचा अत्याचार सहन करून घेतात. नवऱ्यापासून, सासूपासून, मुलापर्यंत, सुनेपर्यंत, मुलीपर्यंत, शाळेतल्या शिक्षकांपर्यंत. परंतु आज पहिल्यांदा नाईकबाईंनी मोठा निर्णय घेतलाय, चक्क समीरच्या सनसनीत थोबाडीत मारली आहे. आणि नाईकबाई समीरला ठणकावून सांगतील, समीर, मी एक वेळेस काहीही सहन करेल, काहीही. परंतु नवरा बायकोच्या नात्यामध्ये नवऱ्याने बायकोची केलेली प्रताडणा, तिला फसवलेलं, दुसऱ्या मुलीशी लफडं केलेलं विवाहबाह्य संबंध मी कधीही सहन करणार नाही, हे लक्षात ठेव. आपल्या आईचा हा रुद्रावतार पाहून समीरला सुद्धा जबर धक्का बसेल. मग आता समीर पुढे काय करणार, जयंती पुढे काय करणार. जयंती तर तिच्या बापाची धमकी देईल आणि समीर हा नक्कीच नानीला जाऊन सांगेल. पण नानी समीरचीच बाजू घेणार. आणि जेव्हा जयंती आणि नाईकबाई नानीला हा व्हिडिओ दाखवतील, तेव्हा नानी काय करेल हे पाहायला मजा येणार आहे. पण आज समीरची चांगली जिरली आहे, त्यामुळे वेळ आल्यावर नाईकबाई नक्कीच नानीची जिरवतील, त्या बंड्याची जिरवतील, दर्शना लाडबाईची जिरवतील, यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला अशाच खमक्या नाईकबाई पाहायला आवडतील ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड
तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.